नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर 2025 मधील सर्व घडामोडी अभ्यासणार आहोत। नोव्हेंबर महिन्यातील जे सर्व महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न आपण वन लाइनर मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर लक्षपूर्वक ऐका। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चालू घडामोडी 2025 मधील सर्व महिन्यांचे करंट अफेअर्स पाहिजे असतील तर आपण यासाठी एक प्लॅन आपल्या ॲपवरती लॉन्च केलेला आहे। यामध्ये तुम्हाला 49 रुपयामध्ये 12 महिन्याच्या 12 PDF भेटतील। वन लाइनरचे जे क्वेश्चन आपण घेतो ते सर्व PDF तुम्हाला आपल्या ॲपवरती भेटणार आहेत। तसेच या महिन्यातील आपण टेस्ट सिरीज ही लॉन्च केलेली आहे, जे आपल्याला PDF भेटणार आहेत त्याच प्लॅनमध्ये आपण टेस्टही देणार आहोत। तर नक्कीच या प्लॅनचा लाभ घ्या, आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे। यामध्ये तुम्हाला 12 PDF भेटणार आहेत, जे तुम्ही प्रिंटही करू शकता। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण बनले आहेत? तर बघा, रंजना प्रकाश देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष बनलेले आहेत। 2025चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला? गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला। नेक्स्ट आहे, प्रो कबड्डी 2025चा विजेता कोण ठरला? तर दबंग दिल्ली केसी हा प्रो कबड्डी 2025चा विजेता ठरलेला आहे, दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे। उपविजेता आहे पुणेरी पलटण। 2025 मधील प्रो कबड्डीची आवृत्ती होती 12वी। यामध्ये एकूण 12 संघांनी सहभाग घेतलेला होता। अंतिम सामना दिल्ली या ठिकाणी झाला। विजेता दबंग दिल्ली आणि उपविजेता पुणेरी पलटण। नेक्स्ट आहे, 2026-27 पासून शिक्षण मंत्रालयाने सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून AI अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर इयत्ता 3री पासून निर्णय घेतलेला आहे AI अभ्यासक्रम सुरू करण्याचा। कल्याण सिंहनगर कोणत्या राज्यातील 76वा जिल्हा बनेल? उत्तर प्रदेशमधील असणार आहे 76वा जिल्हा। नाव काय असणार आहे? कल्याण सिंहनगर। टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? शेफ संजीव कपूर यांना देण्यात आलेला आहे टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 हा पुरस्कार। ऑक्टोबर 2025 मध्ये ऑनलाईन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्यात सायबर जागो कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? पंजाब राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे सायबर जागो कार्यक्रम। फाइंडिंग होम अगेन ही कादंबरी कोणी प्रकाशित केली आहे? रिचा शर्मा यांनी प्रकाशित केलेली आहे। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? अमेरिका देश प्रथम क्रमांकावरती आहे। त्यानंतर रशिया, चीन, भारत आणि दक्षिण कोरिया यांचा नंबर लागतो। ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला नाईटहूड ही पदवी देण्यात आली आहे? जेम्स अँडरसन इंग्लंडचा खेळाडू आहे, तर ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना नाईटहूड ही पदवी देण्यात आलेली आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमुन संस्कृतीचे 4000 वर्ष जुने मंदिर सापडले आहे? कुवेतमधील फैलाका बेटमध्ये हे पुरातत्व शास्त्रज्ञांना मंदिर सापडलेले आहे। 4000 वर्ष जुने हे मंदिर आहे। ICC एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला? तर रोहित शर्मा भारताचा खेळाडू। तर हे ICC एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले आहेत। त्यांचे वय किती होते? 38 वर्ष आणि 182 दिवसांच्या वयात ते नंबर 1 वरती पोहोचलेले आहेत। ऑक्टोबर 2025 मध्ये $5 ट्रिलियन बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? अमेरिकेची एनव्हिडिया ही कंपनी बनलेली आहे। 29 ऑक्टोबर 2025 रोजी कोळसा क्षेत्रात पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन वाढवण्यासाठी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्र्यांनी कोणते 2 डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले? तर कोळसा शक्ती डॅशबोर्ड आणि कोळसा जमीन अधिग्रहण व्यवस्थापन आणि देयक पोर्टल ही 2 डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहेत। 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 150वी जयंती साजरी करण्यात आली। कोटडा भादली हे कोणत्या राज्यात आहे, जिथे 4000 वर्ष जुनी हडप्पा काळातील धर्मशाळा सापडली आहे? गुजरात राज्यामध्ये आहे। ओशन स्काय 2025 सरावात सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता बनला? भारत हा देश बनलेला आहे। तर ओशन स्काय 2025 हे स्पॅनिश हवाई दलाने 20 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान गांडो एअर बेस कॅनरी बेटे स्पेन या ठिकाणी आयोजित केलेला होता।
तर हा नाटो देशांचा सराव असतो. तर यामध्ये बिगर नाटो देश सहभागी झाला भारत, जो पहिलाच देश बनला. 30 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय ई-विधान अर्जवरील तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती? संसदीय कामकाज मंत्रालयाने आयोजित केलेली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? समीर सक्सेना. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे? गोव्यातील पणजी या ठिकाणी 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारत आणि अमेरिका यांनी किती वर्षांचा संरक्षण व सुरक्षा करार केला? 10 वर्षांसाठी. टाइम मॅगझिनच्या 2025च्या 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल क्लायमेट लीडर्स यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? सोनम वांगचुक यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलास मॉथ कोणत्या राज्यात आढळला? कर्नाटक. पोसेडॉन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? रशिया. स्टेटस 6 असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय लवणता परिषद 3.0 यालाच वी केअर 2025 असे म्हटले जाते. तर ही कोठे आयोजित करण्यात आली होती? गोवा या ठिकाणी. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेले होते. उद्दिष्ट काय होते? शेती आणि परिसंस्थेवरील लवणतेच्या म्हणजेच खारटपणाच्या आव्हानांना तोंड देणे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा होतो? 1 नोव्हेंबर रोजी. मॅन्युअल फ्रेडरिक हे कोणत्या खेळाशी संबंधित होते, ज्यांचे 31 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले? तर हॉकी खेळाशी संबंधित होते. उत्तर प्रदेशात नौसेना शौर्य संग्रहालय कोठे बांधले जाणार आहे? लखनौ या ठिकाणी. भारताने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा यशस्वी रन चेस कोणत्या संघाविरुद्ध केला? ऑस्ट्रेलियाविरुद्ध. ऑस्ट्रेलियाने 339 धावांचे लक्ष्य दिलेले होते, तर भारताने 341 धावसंख्या केलेली आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर प्रदेशमधील लखनौ. तर पहिले होते हैदराबाद आणि आता हे दुसरे शहर ठरलेले आहे. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये समावेश होणारे भारतातील दुसरे शहर कोणते? लखनौ. आणि पहिले आहे हैदराबाद. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 ट्रॉफीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? विश्वनाथन आनंद यांच्या नावावरती. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदी म्हणजे चीफ ऑफ पर्सनल कोणी कार्यभार स्वीकारला? गुरुचरण सिंग यांनी. भारताचा सर्वात वजनदार उपग्रह CMS-03 इस्रोने कधी प्रक्षेपित केला? 2 नोव्हेंबर 2025 रोजी. प्रक्षेपण स्थळ होते सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून. 31 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालेले रामदरश मिश्रा कोण होते? लेखक होते. त्यांना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाच्या आयनी एअरबेसवरील आपले ऑपरेशन अधिकृतपणे स्थगित केले आहे? ताजिकिस्तानमधील. कोणत्या राज्यातील नमित बीर सिंग वालिया बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर झाले? पंजाब राज्यातील. पंजाबमधील जालंधर या ठिकाणचे आहेत नमित बीर सिंग वालिया, जे बुद्धिबळमध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर झालेले आहेत. रवींद्र कोरीसेट्टर यांची कोणत्या राज्याच्या राज्योत्सव पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे? कर्नाटक. भारताच्या पश्चिम सीमेवर झालेल्या त्रिसेवा सरावाचे नाव काय आहे? एक्स त्रिशूल. कालावधी होता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान. नाव होते एक्स त्रिशूल. भारताच्या पश्चिम सीमेवर झालेली आहे त्रिसेवा सरावाचे नाव आहे एक्स त्रिशूल. नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या राज्याने अबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबुधाबीच्या गुंतवणूक संसाधन आणि अध्यक्षीय कार्यालयादरम्यान सामंजस्य करार केला आहे? महाराष्ट्र. 1 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील नवीन विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन केले? छत्तीसगड. जनजाती गौरव वर्ष पखवाडा कधीपासून सुरू झाले? 1 नोव्हेंबर. समाप्ती तारीख 15 नोव्हेंबर. म्हणजे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान जनजाती गौरव वर्ष पखवाडा साजरा करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिवस 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
1 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती शिखर ध्यान केंद्राचे उद्घाटन कोठे केले? रायपूर या ठिकाणी. या शांती शिखर ध्यान केंद्राचे नाव काय आहे? अकॅडमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड. चवांग उत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? मणिपूर. जागतिक शाकाहारी दिन कधी साजरा केला जातो? 1 नोव्हेंबर रोजी. 2025ची थीम वेगनिझम आणि लेख, ग्रह आणि मानव आरोग्यावर सकारात्मक प्रभाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे ICC महिला विश्वचषक 2025 कोणी जिंकला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. भारताने जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे दक्षिण आफ्रिका संघ. तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? अमरावती या ठिकाणी. 1 आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी हे आयोजित करण्यात आले आणि हे 38वे राज्यस्तरीय संमेलन आहे. महाराष्ट्रामधले हे 38वे राज्यस्तरीय संमेलन होते आणि तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन होते. कोठे आयोजित करण्यात आले? महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी. संमेलनाचे अध्यक्ष होते प्रवीणसिंह परदेशी. नेक्स्ट आहे 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारा 15 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम भारत पर्व 2025 कोठे सुरू झाला? गुजरातमधील एकता नगर या ठिकाणी. भारतातील 94व्या रामसर स्थळ कोणते ठरले आहे? बिहार राज्यातील गोगाबिल सरोवर. 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत? 48 पदके जिंकलेली आहेत. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा बहरीन देशातील मनामा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. नोव्हेंबर 2025मध्ये भारतीय रोहन बोपन्नाने व्यावसायिक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? टेनिस. जानेवारी 2024मध्ये ते पुरुष दुहेरीत जागतिक क्रमांक 1 वर पोहोचले आणि ही कामगिरी करणारे इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले होते. तर नोव्हेंबर 2025मध्ये त्यांनी टेनिस या खेळातून निवृत्ती घेतलेली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी आर्थिक सल्लागार संरक्षण सेवा म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? राजकुमार अरोरा यांनी. Dictionary.comने कोणता शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? 67. भारताचे 90वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? इलामपर्ती AR. चेन्नईचे तमिळनाडूमधील चेन्नईचे आहेत. 16 वर्षीय आहेत ते. तर ते भारताचे 90वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेले आहेत. 34वा गदरी बाबैया दा मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? पंजाब. 31 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या नॉर्वे भारत भागीदारी उपक्रमाच्या वार्षिक बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? पुण्य सलिला श्रीवास्तव केंद्रीय आरोग्य सचिव आहेत. तर त्यांनी हे अध्यक्षपद भूषवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे परकीय दायित्वे आणि मालमत्तांवरील जनगणना अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारतात कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली? अमेरिका. 30 ऑक्टोबर 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने AI फॉर ऑलसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? गुगलसोबत. याचा उद्देश आहे प्रत्येक भारतीयासाठी AI सुलभ करणे आणि भारताचे रूपांतर करणे. भारताने नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या देशाला 16 टनांहून अधिक कीटकजन्य आजारांची औषधे आणि निदान किट भेट म्हणून दिली आहेत? अफगाणिस्तान. क्लच बुद्धिबळ 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? मॅग्नस कार्लसन नॉर्वेचे खेळाडू आहेत ते. पहिला BWF एअर बॅडमिंटन विश्वचषक कोठे होणार आहे? संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा या ठिकाणी. कालावधी होता 11 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाचे 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? B शिवकुमार यांनी. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मचारी नोंदणी योजना 2025 कोणी सुरू केली? डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. याचा उद्देश आहे EPF कव्हरमधून वगळलेल्या कर्मचाऱ्यांची स्वेच्छेने नोंदणी करून सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे. 1 जुलै 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान जे कर्मचारी वगळलेले होते त्यांची स्वेच्छेने नोंदणी करण्यासाठी कर्मचारी नोंदणी योजना 2025 सुरू करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे? छत्तीसगड राज्यामध्ये. याचे नाव आहे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय. 1 नोव्हेंबर 2025 रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विश्वजित सहाय यांची. द लास्ट डे या कादंबरीचा हिंदी अनुवाद कोणत्या नावाने प्रकाशित झाला आहे?
अंतिम दिन. लिथुआनियन युक्रेन लेखक जारास्लोवास मेलनिकस यांची ही कादंबरी आहे. लँडसेटच्या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात PM 2.5 प्रदूषणामुळे किती मृत्यू झाले आहेत याचा अंदाज आहे 17 लाख. ऑक्टोबर 2025 मध्ये इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अरिड ट्रॉपिक्स याने कोणत्या राज्यात स्मार्ट क्रॉप प्रकल्प सुरू केला आहे? तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये. SBI फाउंडेशनने कृषी विज्ञान विद्यापीठ यांच्या सहाय्याने हे सुरू केलेले आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी मत्स्यपालन गणना 2025 कोठे सुरू करण्यात आली आहे? कोची या ठिकाणी. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने 5वा स्वदेशी लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? दक्षिण कोरियाने. सिंथेटिक आर्चर रडार उपग्रह असे म्हणतात त्याला. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने प्रथमच कोणत्या देशात GI टॅग असलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू निर्यात केले आहेत? युनायटेड किंगडम या देशाला. इंडी लिंबू हे विजयपुरा कर्नाटक या ठिकाणी पिकवले जातात, तर पुलियानकुडी लिंबू हे तमिळनाडूतील तेनकासी या ठिकाणचे आहेत. GI टॅग मिळालेला आहे या दोन्ही फळांना. नेक्स्ट आहे नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाचा खेळाडू केन विल्यमसनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? न्यूझीलंड. आंतरराष्ट्रीय बायोस्फियर रिझर्व्ह दिन कधी साजरा केला जातो? 3 नोव्हेंबर रोजी. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाने सेंझोव-21 या अंतराळयानामधून पहिल्यांदाच 4 उंदीर पाठवले आहेत? चीन या देशाने. जागतिक जेलीफिश दिन कधी साजरा करण्यात येतो? 3 नोव्हेंबर रोजी. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने डिस्टिंग्विश्ड एल्युमनी अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे? IIT कानपूर. 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या सरकारने पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू केले आहे? तर दिल्ली या सरकारने सुरू केलेले आहे. 12 वर्षावरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या स्मार्ट कार्डसाठी पात्र आहेत. या अंतर्गत बस सेवा त्यांना फ्रीमध्ये मिळत आहे. नेक्स्ट आहे पॅराशूटिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल SHI स्पर्धेत अवनी लेकराने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. स्पर्धा दुबईमधील अल एन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? संजय गर्ग यांनी. अलीकडेच प्रवेग डायनॅमिक्स यांनी भारतीय सैन्यासाठी लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे? वीर नाव आहे. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? दिल्लीतील स्वर्ण जयंती पार्क रोहिणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. कालावधी होता 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान. भारतीय गोल्फपटू अदिती अशोकने मेबँक चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते स्थान पटकावले आहे? 27वे स्थान पटकावलेले आहे. ही स्पर्धा मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सामिया सुलुहू हसन कोणत्या देशाच्या पुन्हा राष्ट्रपती झाले आहेत? टांझानिया. मेगा ड्रोन आणि काउंटर ड्रोन सराव वायू समन्वय 2 हा सराव कोणी आयोजित केला? भारतीय लष्कराने. ठिकाण होते दक्षिण कमान अंतर्गत असलेल्या वाळवंट क्षेत्रात. कालावधी होता 28 ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान. नोव्हेंबर 2025 मध्ये अंकिती राजू यांची कोणत्या संस्थेच्या प्रयोगशाळेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा हैदराबाद. 1 नोव्हेंबर 2025 रोजी इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर कोणत्या बँकेने पहिला सोन्याचा व्यवहार केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. गोपीचंद हिंदुजा हे कोणत्या समूहाचे अध्यक्ष होते ज्यांचे 4 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनमध्ये वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले? हिंदुजा समूह. अलीकडेच कोणत्या देशाने स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी 8 नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे? इराण. RAD 52 प्रथिनांचा कोणत्या विद्यापीठाने शोध लावला आहे? आयोवा विद्यापीठ अमेरिका. 3 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तराखंड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष अधिवेशनाला कोणी संबोधित केले? द्रौपदी मुर्मू. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जात आहे? चंदीगड या ठिकाणी. कालावधी होता 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान. थीम होती समृद्धीसाठी विज्ञान.
नोव्हेंबर 2025मध्ये कालमेघी चक्रीवादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? फिलिपिन्स. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या देशाने खाबरोस्क ही नवीन अणुपाणबुडी लॉन्च केली? रशियाने. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरले आहे? तमिळनाडू राज्यातील मदुराई हे शहर भारतातील सर्वात घाणेरडे शहर किंवा अस्वच्छ शहर ठरलेले आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026मध्ये IIT दिल्लीचा क्रमांक कितवा आहे? 59वा. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग पहिल्या क्रमांकावरती आहे. 12 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ देऊन कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची सार्वजनिक आरोग्य योजना बनली आहे? आयुष्यमान भारत योजना. जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स कोणत्या देशात सापडला? स्पेन. अलीकडेच कोणत्या राज्यातील नौरादेही अभयारण्य चित्त्यांसाठी तिसरे निवासस्थान बनणार आहे? उत्तर प्रदेश. कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्य हे पहिले 2 आहेत आणि आता तिसरे असणार आहे नौरादेही अभयारण्य. 4 नोव्हेंबर 2025 रोजी भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्यावरील संयुक्त कार्यगटाची 17वी बैठक कोठे पार पडली? इस्रायलमधील तेल अविव या ठिकाणी. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले? जर्मनी. जागतिक सुनामी जागरूकता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 नोव्हेंबर. 2025ची थीम होती सुनामीसाठी तयार आहेत, सुनामीच्या तयारीत गुंतवणूक करा. भारताच्या निधीतून सुरू झालेल्या बहुजातीय त्रिभाषिक शाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? श्रीलंकेतील पोलोन्नरुवा या ठिकाणी. विद्यार्थ्यांना सिंहली, तमिळ आणि इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जाणार आहे. रामनामी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते जी नुकतीच चर्चेत आली होती? छत्तीसगड राज्यामध्ये आढळते. तर ही चर्चेत का आली होती? तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडला. का तोडला? तर रामनामी जमातीच्या 2 सदस्यांनी त्यांचा पारंपरिक मोरपंख असलेला मुकुट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलेला होता आणि तो त्यांनी घातलेला होता. हा पंतप्रधान पदाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. त्यांनी हा प्रोटोकॉल तोडलेला होता. नेक्स्ट आहे मेलिसा चक्रीवादळानंतर भारताने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या 2 देशांना मानवतावादी मदत पाठवली? जमैका आणि क्युबा. कोणत्या देशाचे राष्ट्रपती कार्लोस माझोन यांनी नोव्हेंबर 2025मध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली? व्हॅलेन्सिया. भारतातील पहिले राज्य कोणते आहे ज्यांनी स्टारलिंक सोबत करार केला? महाराष्ट्र. 5 नोव्हेंबर 2025 रोजी करार केलेला आहे. ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. तर भारतातील हे पहिले राज्य ठरलेले आहे ज्यांनी स्टारलिंक सोबत हा करार केलेला आहे. WJP कायदा नियम निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 86वा. डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि न्यूझीलंड पहिल्या 5 मध्ये आहेत, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क. भारत आपला 86व्या क्रमांकावरती आहे. शेवटचा देश आहे 143वा व्हेनेझुएला. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रीन हायड्रोजन 2025 वरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी असणार आहे 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान. संपूर्ण पिढीवर तंबाखू बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? मालदीव. मालदीवने 1 नोव्हेंबर 2025 पासून 2007 नंतर जन्मलेल्या लोकांवर तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घातलेली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? श्री रविशंकर यांना. 6 नोव्हेंबर 2025 रोजी स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज इशक कोणत्या नौदल कमांडमध्ये तैनात करण्यात आले आहे? दक्षिण नौदल कमांड, कोची. न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर कोण बनले आहेत? जोहरान ममदानी. जागतिक शांती प्रार्थना महोत्सव 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? भूतानमध्ये. भूतानमधील थिम्पू या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. कालावधी होता 4 ते 17 नोव्हेंबर दरम्यान. 300 वर्ष जुना कार्तिक नृत्य महोत्सव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? नेपाळमध्ये. रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? जॅनिक सिन्नर, इटलीचा खेळाडू आहे. पहिल्यांदाच थोरियमचे युरेनियममध्ये रूपांतर करण्यात कोणत्या देशाने यश मिळवले आहे? चीनने. नोव्हेंबर 2025मध्ये दिल्ली प्राणी संग्रहालयातील कोणत्या प्राण्याचा मृत्यू
कार्डिटिस व्हायरस विषाणूमुळे झाला आहे. आफ्रिकन हत्ती. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2025 कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? भारतीय निवडणूक आयोग. 4 नोव्हेंबर 2025 रोजी पेरूने कोणत्या देशाशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली? मेक्सिको. 31 ऑक्टोबर 2025 रोजी चार्ल्स कोस्टे यांचे वयाचे 101व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? सायकलस्वार होते. त्यांनी 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये टीम सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे MD आणि CEO कोण आहेत, ज्यांचा नोव्हेंबर 2025 मध्ये कालावधी वाढवण्यात आला आहे? नंदकुमारम. 3 नोव्हेंबर 2025 रोजी ओपन एआयने कोणत्या कंपनीसोबत $38 अब्ज करार केला आहे? ॲमेझॉन. 2025 मध्ये स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारताचे जागतिक स्तरावर काय स्थान आहे? 3रे. चीनला पहिले आणि अमेरिकेला 2रे स्थान देण्यात आलेले आहे. भारत आपला 3ऱ्या स्थानावरती आहे. फ्रेंच सेव्हिलियर दे ल'आंड्रे नॅशनल डू मेराइट हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? सुनीलकांत मुंजाल यांना. हिरो एंटरप्राइजचे अध्यक्ष आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक आहेत सुनीलकांत मुंजाल. 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI स्टार म्हणजे कर्मचारी प्रतिभा पावती आणि मान्यता. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाचे माजी राष्ट्रप्रमुख किम योंग नाम यांचे निधन झाले आहे? उत्तर कोरिया. ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे? अमूल. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दया डोंगरे यांचे निधन झाले. त्या कोण होत्या? मराठी अभिनेत्री होत्या. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 सराव मिलान 2026 आणि IONS कॉन्क्लेव्ह ऑफ चिफ्स पहिल्यांदाच कोणत्या शहरात एकाच वेळी आयोजित केले जातील? विशाखापट्टणम. फेब्रुवारी 2026 मध्ये याचे आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? प्रवीण दरेकर. नोव्हेंबर 2025 मध्ये पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले? राहुल द्रविड. राहुल VS हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर बनले आहेत? 91. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय वंशाच्या गजाला हाशमी यांची कोणत्या अमेरिकन राज्याच्या उपराज्यपालपदी निवड झाली आहे? व्हर्जिनिया. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आहेत त्या. नोव्हेंबर 2025 मध्ये गुगलने अंतराळात AI डेटा सेंटर उभारण्यासाठी कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली आहे? प्रोजेक्ट सनकॅचर. सक्षम टीमसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली दिव्यांग धनुर्धारी तिरंदाज कोण बनली? शीतल देवी. म्हणजे शीतल देवी या दिव्यांग आहेत तरी पण सक्षम टीमसाठी म्हणजे जे नॉर्मली खेळाडू खेळतात त्या टीमसाठी त्या पात्र ठरणाऱ्या पहिल्या दिव्यांग तिरंदाज ठरलेले आहेत. नेक्स्ट आहे 10वा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? स्त्री 2. नोव्हेंबर 2025 मध्ये IUCN ने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला गुड रँक दिली आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम राज्यामध्ये आहे ते. नोव्हेंबर 2025 मध्ये तदाशा मिश्रा या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला DGP बनल्या आहेत? झारखंड. 1 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गे यांनी. नोव्हेंबर 2025 मध्ये अपोलो नावाचा जगातील सर्वात स्वस्त सैनिकी लेझर कोणत्या देशाने बनवला आहे? ऑस्ट्रेलिया. कंपनी इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम या कंपनीने बनवलेला आहे. नाव आहे अपोलो. याचे वैशिष्ट्य काय आहे तर हा जगातील सर्वात स्वस्त सैनिकी लेझर आहे. लेव्हल्स फाईट लीग 2025 जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण ठरला आहे? संग्राम सिंग. ही स्पर्धा नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती कोण ठरले? शिव नादर. 2ऱ्या क्रमांकावर आहेत मुकेश अंबानी. 5 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने फुजियान नावाचे 3रे विमानवाहू जहाज नौदलात सामील केले? चीन. जेम्स वॉटसन कोणत्या शोधासाठी प्रसिद्ध होते ज्यांचे 6 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले? DNAची दुहेरी हेलिक्स रचना.
1953 मध्ये फ्रान्सिस क्रिक यांच्या सहकार्याने DNA ची डबल हेलिक्स रचना शोधली आणि 1962 साली त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला? 7 नोव्हेंबर 2025 रोजी. 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी याची रचना केलेली होती आनंदमठ या कादंबरीमध्ये. नेक्स्ट आहे WTA फायनल्स 2025चे विजेते कोण ठरले? एलिना रेबाकिना कझाकिस्तानची खेळाडू आहे. उपविजेता रियाद सौदी अरेबियाची अरायना सबालेंका. पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेशमधील मेचुका. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, वरचा जो प्रश्न आहे उपविजेता अरायना सबालेंका ठरलेली आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. नेक्स्ट आहे पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेशमधील मेचुका या ठिकाणी. कालावधी होता 11 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान आणि याचा उद्देश त्रिसेवांमध्ये ऑपरेशनल समन्वय वाढवणे. त्रिसेवा म्हणजे नौदल, हवाई दल आणि लष्कर. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे? डेन्मार्क या देशाने. 7 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात हॉकी खेळाला किती वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष. कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले. 100 वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फुटबॉलपटूला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे? रायन विल्यम्स. बेंगळुरू FC क्लबसाठी हा खेळणार आहे. 8 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून किती वंदे मातरम गाड्या सुरू केल्या? 4. कोणत्या 4 बघा? बनारस खजुराहो, लखनौ सहारनपूर, फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने प्रथमच छत्तीसगड राज्यातून फोर्टिफाईड तांदळाची निर्यात कोणत्या देशात केली आहे? पापुआ न्यू गिनी. राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? 7 नोव्हेंबर रोजी. नोव्हेंबर 2025 मध्ये आसामच्या पहिल्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यापीठ स्वाहिद कनकलता बरुवा याची पायाभरणी कोणी केली? द्रौपदी मुर्मू यांनी. मलबार नौदल सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? गुआम, उत्तर प्रशांत महासागरातील गुआम या ठिकाणी. 10 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 क्वाड देशांचा सहभाग होता. भारताच्या वतीने INS सह्याद्री सहभागी झाले. या नौदल सरावाचा उद्देश काय आहे? क्वाड देशांमधील समुद्री सुरक्षेचे सहकार्य मजबूत करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शेखा नासिर अल नौवेस यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे? संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्था. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? स्वीडन. 9 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक 2025 मंजूर केले? आसाम. 18वे अर्बन मोबिलिटी इंडिया संमेलन 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी. कालावधी होता 7 ते 9 नोव्हेंबर 2025 दरम्यान. थीम होती अर्बन डेव्हलपमेंट अँड मोबिलिटी नेक्सस, शहरी विकास आणि गतिशीलता संबंध. नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे? बांगलादेश. भारताच्या सहकार्याने हनीमाडू आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात बांधला गेला आहे? मालदीव. 8 ते 13 नोव्हेंबर 2025 दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या 2 आफ्रिकन देशांना अधिकृत भेट दिली? अंगोला आणि बोत्सवाना. 1 नोव्हेंबर 2025 रोजी जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय कोणत्या देशाने सुरू केले आहे? इजिप्त. या संग्रहालयाचे नाव आहे ग्रँड इजिप्शियन संग्रहालय. टाइम आउट सर्वेक्षणानुसार 2025 मध्ये आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले? मुंबई. आशियातील सर्वात आनंदी शहर भारतातील मुंबई पहिल्या स्थानावरती आहे. दुसरे आहे बीजिंग चीन, तिसरे चौथे चियांग माई थायलंड आणि 5वे आहे हनोई व्हिएतनाम. जगातील 5 सर्वात आनंदी शहरे कोणते आहेत बघा? अबुधाबी UAE, मेडेलिन कोलंबिया, केप टाउन दक्षिण आफ्रिका,
मेक्सिको सिटी मेक्सिको आणि मुंबई भारत. आपले मुंबई हे जगातील 5वे आनंदी शहर ठरलेले आहे आणि आशियामधील सर्वात आनंदी शहर ठरलेले आहे. मिनिटमन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? अमेरिका. दरवर्षी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबर. FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने भारतातील कोणत्या संस्थेला आदर्श संस्था म्हटले आहे? अंमलबजावणी संचालनालय म्हणजे EDला. दरवर्षी राष्ट्रीय कायदेविषयक सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 9 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर 2025 रोजी INS सावित्री कोणत्या देशाच्या पोर्ट लुईस बंदरात पोहोचली? मॉरिशस. भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण आहे? अर्शी गुप्ता. हरियाणातील फरीदाबाद या ठिकाणची ती रहिवासी आहे अर्शी गुप्ता, जी भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती ठरलेली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये 38 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण कोणी केले? देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. नवीन घोषवाक्य कोणते आहे? शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. आणि बोधचिन्हामध्ये कृषी कल्याण कर्तव्यम असे लिहिलेले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये एका तासात 847 पुशअप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला? रोहतास चौधरी. कोणत्या BSF ट्रॅकर कुत्र्याला राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे? बबिता. भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी CAR T-सेल थेरपीचे नाव काय आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले? नेक्स्ट CAR-19. रक्ताच्या कर्करोगावर विशेषतः B-सेल लिम्फोमा आणि B तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया यावर उपचार करण्यासाठी ही थेरपी सुरू करण्यात आलेली आहे. 10 मीटर व्यक्तिगत एअर पिस्तूल प्रकारात विश्वविजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? सम्राट राणा. 8 नोव्हेंबर 2025 रोजी कायदेशीर मदत वितरण यंत्रणेला बळकटी देण्यावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. 6 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या बँकेचे बाजार भांडवल 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. COP30 म्हणजे 30वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद 2025 ही परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? ब्राझील. कालावधी होता 10 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान. स्थळ होते ब्राझीलमधील बेलम शहर. याचे अध्यक्ष होते आंद्रे कोरिया डो लागो. भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? ओडिशा. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी हा उभारला जात आहे. RIR पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे विकसित करत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने गोवरमुक्त देश हा दर्जा गमावला आहे? कॅनडा. अब्राहिम करारात C5 मध्य आशियाई देशांमधील कोणता देश सामील होणार आहे? कझाकिस्तान. सुलक्षणा पंडित यांचे 6 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्या कोण होत्या? पार्श्वगायिका आणि अभिनेत्री. 7 नोव्हेंबर 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सती राधिका शांती उद्यानाचे उद्घाटन कोठे केले? आसाम. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले? आंध्र प्रदेश. 10व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्य श्रेणीत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे? महाराष्ट्र. फॉक्स नेशनने 2025चा पॅट्रियट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला? मेलानिया ट्रम्प यांना. गीतकार अंदेश्री यांचं नुकतेच वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या भाषेतील कवी होते? तेलुगू. तेलंगणा राज्याचे राज्यगीत जय जय हे तेलंगणा हे त्यांनी लिहिलेले आहे. COP32 हवामान शिखर परिषद 2027 कोठे आयोजित केली जाईल? इथिओपिया. ऑक्टोबर 2025 साठी पुरुष गटात ICCचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला? सेनुरन मुथुसामी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. आणि महिला गटामध्ये लॉरा ओलवॉर्ड दक्षिण आफ्रिकेचाच खेळाडू आहे. कोणत्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन केली जाणार आहेत? नागालँड. 11 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील पहिल्या मेगावॅट टास्क स्केल वेनेडियम फ्लो बॅटरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ग्रेटर नोएडा. ही बॅटरी NTPC नेत्रा म्हणजे नॅशनल एनर्जी टेक्नॉलॉजीज रिसर्च अलायन्स याने ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी विकसित केलेली आहे. इस्रो
मंगळयान 2 मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे? 2030. नोव्हेंबर 2025मध्ये NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि कोणत्या देशाच्या बेनिफिट कंपनीने रिअल टाइम पैशासाठी भागीदारी केली आहे? बहरीन. 2025मध्ये होणाऱ्या G20 परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्काराची घोषणा केली? अमेरिका. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर. 2025ची थीम आहे आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये मधुमेह व्यवस्थापनासाठी एकात्मिक काळजी मजबूत करणे. 2025च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? रौप्य. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या राज्याने कृषी उपकरणे महिलांसाठी अनुकूल बनवण्यासाठी विशेष ऑपरेशन्स जारी केले आहे? ओडिसा. 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते? भूतान. जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो? 12 नोव्हेंबर. मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण. IISc बेंगळुरू यामधील मटेरियल्स इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत, तर त्यांना 2025चा मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स 2025 कोठे आयोजित करण्यात आला? हनोई. 2025 मधील आवृत्ती 6वी होती. कालावधी होता 11 ते 17 नोव्हेंबर. ठिकाण होते व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी. मानवतावादी कार्यासाठी कोणत्या भारतीय गायकाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे? पलक मुच्छल. आतापर्यंत जवळजवळ 3800 हृदय शस्त्रक्रियांसाठी त्यांनी निधी उभारलेला आहे. नोव्हेंबर 2025मध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाखालील ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटीमध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सामील झाला आहे? भारत. TFF हा उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन करण्यासाठी एक कायमस्वरूपी स्वयं वित्तपुरवठा करणारा गुंतवणूक निधी आहे. 2025मध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला डेटन पीस प्राइजचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळाला? सलमान रश्दी. 7 नोव्हेंबर 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन पिंपल. 2025मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळवणारी भारतीय दुग्ध कंपनी कोणती आहे? हेरिटेज फूड्स लिमिटेड. नोव्हेंबर 2025मध्ये EPFOच्या सहकार्याने पेन्शनधारकांसाठी डोअर स्टेप डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा कोणी सुरू केली आहे? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक. सरकारी शाळांमध्ये शिक्षण आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने स्कूल वेब ॲप लॉन्च केले? दिल्ली. 56व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचा फोकस देश कोणता आहे? जपान. फोकस देश जपान, भागीदार देश स्पेन आणि स्पॉटलाइट देश ऑस्ट्रेलिया. आंतरराष्ट्रीय स्तरावर फेरारी रेस करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? डायना पुंडोले. 5 नोव्हेंबर 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या प्रमुख दहशतवाद विरोधी ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑपरेशन शत्रू. कामिनी कौशल यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले, ते कोण होत्या? अभिनेत्री. भारतातील पहिली विमन्स वेलनेस ऑन व्हील्स ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तमिळनाडू. याचे उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या महिलांना त्यांच्या घराजवळ मोफत कर्करोग तपासणी आणि इतर आरोग्य सेवा प्रदान करणे. नोव्हेंबर 2025मध्ये सायकोट्रॉपिक ड्रग्ज बनवणाऱ्या गुप्त कारखान्याचा शोध लावण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉलरॉन कोणी राबवले? महसूल गुप्तचर संचालनालयाने. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात हे राबवण्यात आले. फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डेव्हिड सेझले, हंगेरी ब्रिटिश लेखक आहेत. स्पेस किड्स इंडिया याने तयार केलेला भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट कोणता आहे? वायुपुत्र. मित्रशक्ती 9 2025 हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? मित्रशक्ती 11 2025 हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर भारत आणि श्रीलंका. 11वा हा सराव आहे. संस्करण आहे 11वे. कालावधी
10 ते 23 नोव्हेंबर 2025. स्थळ आहे कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणी. याचा उद्देश आहे दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये रणनीतिक समन्वय व कार्यात्मक एकात्मता वाढवणे. हुरून अहवाल 2025 नुसार जगातील तिसरे सर्वात मोठे अब्जाधीश शहर कोणते ठरले? मुंबई. अब्जाधीश असलेली पहिली 3 शहरे. पहिले आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क, या ठिकाणी 119 अब्जाधीश आहेत. दुसरे आहे युनायटेड किंगडममधील लंडन, या ठिकाणी 97 अब्जाधीश आहेत. आणि तिसरे आहे भारतातील मुंबई, या ठिकाणी 92 अब्जाधीश आहेत. 9व्या क्रमांकावर आहे नवी दिल्ली, या ठिकाणी 57 अब्जाधीश आहेत. 2025च्या प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ॲस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सेरेना विल्यम्स. महिला क्रिकेटपटू ऋचा घोष यांच्या नावाने कोणत्या ठिकाणी स्टेडियम उभारले जाणार आहे? सिलिगुडी, पश्चिम बंगाल. त्यांना वंग भूषण सन्मान व पश्चिम बंगाल पोलीसमध्ये DSP पदी देण्यात आलेली आहे. देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? केरळ. केरळमधील कोची येथील कलामसेरी या ठिकाणी हे देशातील पहिले न्यायालयीन शहर उभारण्यात येणार आहे. दीपक गुप्ता यांची कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली आहे? गेलच्या गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. अलीकडेच भारतातील सर्वात मोठा भूऔष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? आंध्र प्रदेश. 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशाने सांस्कृतिक सहकार्यासाठी करार केला आहे? सौदी अरेबिया. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? 11 नोव्हेंबर रोजी. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणत्या राज्य सरकारला प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड प्रदान केला आहे? हिमाचल प्रदेश. 42वी इंडियन ऑइल सर्वो सुरजीत 2025 हॉकी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? इंडियन ऑइल मुंबई. उपविजेता राहिलेला आहे इंडियन रेल्वे दिल्ली. बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओडिसा. कोणत्या देशातील भद्र 50 क्षेत्र पश्चिम वाळवंटी प्रदेशात नव्या नैसर्गिक वायुसाठ्याचा शोध लागलेला आहे? इजिप्त. मराठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? सुरेश गोविंदराव सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संपूर्ण राज्यात सुधारित भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? पंजाब. RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आमिर खान. म्हणजे RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार 2025 जो पहिलाच पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? आमिर खान यांना. नोव्हेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शैलेश चंद्र. टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आहेत. 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष कोणता ठरला? भाजप. भारतातील कम्प्युटर विज्ञान शिक्षणाचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? ज्यांचे 8 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले? वैदेश्वरन राजारमण. दरवर्षी जनजाती गौरव दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 15 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशाने पाणबुडी शोध आणि बचाव सहकार्यासाठी करार केला आहे? व्हिएतनाम. 11 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणत्या राज्यात पाणी महोत्सवचे उद्घाटन केले? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधील गुंटूर या ठिकाणी पाणी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि कॉर्निवल कोठे आयोजित करण्यात आला? मणिपूरमधील इम्फाळ या ठिकाणी. कालावधी होता 12 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान. 13 नोव्हेंबर 2025 रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत बोत्सवानाने किती चित्ते भारताला दिली आहेत? एकूण 8 चित्ते. 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालचक्र सक्षमीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले होते? भूतान. 10 नोव्हेंबर 2025 रोजी शहरी सहकारी बँकांसाठी सहकार डिजिपे आणि सहकार डिजी लोन ही डिजिटल ॲप्स कोणी लॉन्च केली? तर याची योग्य उत्तर आहे अमित शहा. सहकार डिजिपे हे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UCB ग्राहकांना सुलभ ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देईल. आणि दुसरे आहे सहकार डिजी लोन हे डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म आहे, व्यक्ती आणि लघु व्यवसायांना सुलभ कर्ज उपलब्ध करेल. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिलांना रात्रीच्या ड्युटीसाठी संमती देण्याचा अधिकार दिला आहे? उत्तर प्रदेश. 9 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच पूर्ण प्रमाणात एअर शो कोठे आयोजित केला?
आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या राज्य सरकारने साखर कारखाना प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? महाराष्ट्र राज्याने. 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली या ठिकाणी. याची थीम होती एक भारत श्रेष्ठ भारत. कालावधी होता 14 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान. फोकस राज्य होते झारखंड. भागीदार राज्य होते उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार. कोणत्या राज्याच्या कुंचला कैवल्य रेड्डी यांची अमेरिकेतील अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे? आंध्र प्रदेश. नोव्हेंबर 2025 मध्ये 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली? अपराजिता सारंगी. नोव्हेंबर 2025 मध्ये भारत सरकारने कोणत्या समुदायाच्या पारंपरिक वाद्यांसाठी GI टॅग प्रदान केला आहे? लेप्चा, सिक्कीम. वाद्य तुंगबुला आणि पुंगटोंग पुलित या 2 वाद्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. तर हे लेप्चा या समुदायाचे पारंपरिक वाद्य आहेत सिक्कीम राज्यातील. नोव्हेंबर 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर भारत सेतू कार्यशाळा कोठे आयोजित केली? त्रिपुरा या ठिकाणी. याची थीम होती सायबर भारत सेतू ब्रिजिंग स्टेट्स सिक्युरिंग भारत. भारतीय सैन्याने ब्रह्मशिरा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? गुजरात. कालावधी होता 11 ते 13 नोव्हेंबर 2025 दरम्यान. उद्देश होता जमीन, समुद्र आणि हवेत संयुक्त क्षमता प्रदर्शित करणे. कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2025 वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? वाइब कोडिंग. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 15वा. प्रकाशन जर्मनच्या कंपनीने केलेले आहे संस्थेने. दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी हा अहवाल किंवा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? IIT बॉम्बे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे? चीन. फिटनेस आणि एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने नोव्हेंबर 2025 मध्ये वॉक टू मार्स मोहीम सुरू केली आहे? संयुक्त अरब अमिराती. 12 नोव्हेंबर 2025 रोजी न्यूट्रो टेक्नॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारली? युनेस्को. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील पहिले प्लॅस्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे? पंजाब. भारतीय हातोडा फेकणारी खेळाडू मंजू बाला हिच्यावर किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? 5 वर्ष. जुलै 2024 ते जुलै 2029 पर्यंत. 2026 साठी हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शेफाली वर्मा. जागतिक स्नूकर अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? अनुपमा रामचंद्रन. 2025 ते 2029 या कालावधीसाठी युनेस्कोच्या मानव आणि जैवमंडळ आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेचे सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? ओमान. 2025 ते 2029 या कालावधीसाठी. गरुड 2025 हा द्विपक्षीय हवाई सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? फ्रान्स. कालावधी होता 16 ते 27 नोव्हेंबर. आवृत्ती होती 8वी. ठिकाण होते फ्रान्समधील मॉन्ट दे मार्सन. कोणत्या 2 देशांमध्ये? भारत आणि फ्रान्स. द्विपक्षीय हवाई सराव गरुड. 14 आणि 15 नोव्हेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 30व्या CII भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन कोठे केले? आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी. याची थीम होती तंत्रज्ञान, विश्वास आणि व्यापार, नव्या भू-आर्थिक क्रमातील दिशानिर्देशन. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय सैन्याने कोणत्या नवीन ब्रिगेडची स्थापना केली आहे? रुद्र ब्रिगेड. बिहारच्या इतिहासातील आणि देशातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार कोण ठरले आहेत? मैथिली ठाकूर. अलीनगर मतदारसंघातील त्या आमदार आहेत ज्या आता सध्या कार्यरत असणाऱ्या सर्वात तरुण आमदार ठरलेले आहेत भारतातील. 13 नोव्हेंबर 2025 रोजी 22वे अखिल भारतीय वार्षिक TDS म्हणजे श्रोतावर कर कपात या परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? भोपाळ. नोव्हेंबर 2025 मध्ये सुरक्षा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला? पराग जैन. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? लडाखमधील कारगिल या ठिकाणी.
14 आणि 15 नोव्हेंबर 2025 रोजी याचे आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर 2025मध्ये इस्रोने गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कोठे केली? उत्तर प्रदेशमधील झांसी या ठिकाणी. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या देशाने त्यांच्या मध्यवर्ती बँकेचे डिजिटल दिरहम हे पूर्णपणे कायदेशीर चलन म्हणून घोषित केले? संयुक्त अरब अमिराती. वॉलमार्ट अमेरिकेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जॉन फर्नर. जगातील 6व्या क्रमांकाचा पेटंट दाखल करणारा देश म्हणून कोण उदयास आला आहे? भारत. नोव्हेंबर 2025मध्ये प्रसिद्ध झालेल्या WHOच्या ग्लोबल TB रिपोर्ट 2025 अहवालानुसार गेल्या दशकात भारतातील एकूण क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये किती टक्के घट झाली आहे? 21%. 15 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या 12व्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? खालेद अल इनानी, इजिप्तचे आहेत ते. अरब देशातील पहिले महासंचालक ठरलेले आहेत. 16व्या वित्त आयोगाने राष्ट्रपतींना कोणत्या कालावधीसाठीचा अहवाल सादर केला आहे? 2026 ते 2031 पर्यंतचा. अजय वॉरियर 25 हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? ब्रिटन. ठिकाण होते राजस्थान. आवृत्ती होती 8वी. कालावधी होता 17 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान. नोव्हेंबर 2025मध्ये मालगाड्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने AI आधारित कोणती नवीन प्रणाली सुरू केली आहे? दृष्टीचा लॉंग फॉर्म काय होतो बघा? AI बेस्ड फ्रेट वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टीम. नोव्हेंबर 2025मध्ये नासाचा सेंटिनल-6B उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला आहे? SpaceX. नोव्हेंबर 2025मध्ये ओडिसातील कोणत्या 2 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे? सुनापूर बीच गंजाम आणि पुरी गोल्डन बीच. भारतातील पहिला गोपनीयता केंद्रीय कायदा DPDP नियम 2025 कधीपासून लागू झाला? 14 नोव्हेंबर 2025 पासून. 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी कोलंबो सुरक्षा परिषदची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 7वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? दिल्ली, भारत. 2026च्या FIH हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणते 2 देश संयुक्तपणे करतील? बेल्जियम आणि नेदरलँड. अलीकडेच कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग देण्यात आला आहे? गुजरात. 14 नोव्हेंबर 2025 रोजी पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालोमारदा थिमक्का यांचे निधन झाले. ते कोणत्या कामासाठी प्रसिद्ध होत्या? पर्यावरण संरक्षण. त्यांना वृक्षमाता आणि बॅनियन ट्री क्रुसेडर असे संबोधले जात असे. 13 नोव्हेंबर 2025 पासून S. कृष्णन यांची कोणत्या बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? जम्मू आणि काश्मीर बँक. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्याला GI टॅग मिळाला आहे? मध्य प्रदेश. आंतरराष्ट्रीय संग्रहालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रह समिती पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, भारत. 20वा वार्षिक आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप समारंभ कोठे आयोजित केला जाईल? बोधगया. 2 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान महाबोधी मंदिर, बोधगया, बिहार या ठिकाणीचे आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर 2025मध्ये गोदरेज एरोस्पेसने इस्रोला कोणते इंजिन सुपूर्द केले आहे? L-110 मानव रेटेड डेव्हलपमेंट इंजिन. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याला बिगुल या वाद्यासाठी GI टॅग मिळाला आहे? मेरठ. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या कंपनीने कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोफत आणि परवडणारी बायोमार्कर चाचणी सुरू केली आहे? सर्व्हियर इंडिया. कसोटी क्रिकेटमध्ये 4010वा आणि 300 विकेट्स पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? रवींद्र जडेजा. 17 नोव्हेंबर 2025 रोजी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोणत्या न्यायाधिकरणाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली? बांगलादेशचे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण. 12 नोव्हेंबर 2025 रोजी जगातील सर्वात उंच हवाई तळांपैकी एक असलेल्या न्योमा एअरबेसचे उद्घाटन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशात. 24व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद 2025 मध्ये कोणत्या भारतीय तिरंदाजाने महिलांच्या रिकर्व प्रकारात सुवर्णपदक जिंकले? अंकिता भकत. अलीकडेच कोणत्या संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की जगभरात दर 2 मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू होतो? संयुक्त राष्ट्र.
IPL 2026साठी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कुमार संगकारा. IPL फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? शेन वॉटसन. भारतातील पहिले आधुनिक नदी टर्मिनल कोठे बांधले गेले आहे? गुवाहाटी या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवरती. GT ओपन इंडोअर वर्ल्ड सिरीज 2025मध्ये पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात विजेतेपद कोणी जिंकले आहे? कुशल दलाल. रौलेन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हिमाचल प्रदेश. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या संस्थेने एकत्र येऊन नवीन कीटकनाशकांचा शोध घेणारे उपकरण तयार केले आहे? IIT मद्रास आणि पंजाब विद्यापीठ. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? 17 नोव्हेंबर. नोव्हेंबर 2025मध्ये देशातील पहिलाच बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? महाराष्ट्र. युनिसेफ इंडियाने कोणत्या अभिनेत्रीची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती केली आहे? कीर्ती सुरेश. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? नितीश कुमार. ATP फायनल्स 2025चा विजेता कोण ठरला आहे? जॅनिक सिन्नर इटली. उपविजेता ठरलेला आहे स्पेनचा कार्लोस अल्कराज. भारतातील पहिले गिगास्केल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हब कोठे बांधले जाईल? आंध्र प्रदेशमधील अनंतपूर या ठिकाणी. स्काय फॅक्टरी असे नाव असणार आहे त्याचे. 22 नोव्हेंबर 2025 पासून कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजामुक्त प्रवेश सुविधा निलंबित केली आहे? इराण. फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान देश कोणता ठरला आहे? क्युरासाओ. केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ल्ड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणता शब्द निवडला आहे? पॅरासोशल. CII गुणवत्ता रत्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? वेणू श्रीनिवासन. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोणता कायदा असंवैधानिक घोषित केला आहे? न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021. दुबईमध्ये एक प्रीमियम कमर्शियल टॉवर पहिल्यांदाच कोणत्या अभिनेत्याच्या नावाने बांधला जात आहे? शाहरुख खान. या टॉवरचे नाव असणार आहे शाहरुख बाय डॅन्यूब. रॉजर फेडररचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या वर्षी समावेश केला जाईल? 2026. शांघाय सहकार्य संघटनेची बैठक 2025मध्ये कोठे झाली? रशियातील मॉस्को या ठिकाणी. 17 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 2026मध्ये जागतिक बिग कॅट्स समिट कोठे आयोजित केली जाईल? भारत. नोव्हेंबर 2025मध्ये अमेरिकेने कोणत्या देशाला प्रमुख बिगर नाटो सहयोगी घोषित केले आहे? सौदी अरेबिया. नागालँड सरकारने हॉर्नबिल महोत्सव 2025साठी कोणत्या देशाला भागीदार देश म्हणून घोषित केले? ब्रिटन. 2025चा डॉन पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? ऑस्कर पियास्ट्री. 15 नोव्हेंबर 2025 रोजी पश्चिम नौदल कमानचे मुख्य कर्मचारी अधिकारी कोण बनले? सतीश वासुदेव. थोटा थरानी यांना कोणत्या देशाच्या सरकारने सेव्हिलियर पुरस्काराने सन्मानित केले आहे? फ्रान्स. BSFची पहिली पूर्णतः महिला ड्रोन युनिट दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन कोठे सुरू करण्यात आली आहे? स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर ग्वालियर. अर्थशॉट पुरस्कार 2025 कोठे जाहीर करण्यात आले? रिओ दी जानेरो. कधीपर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे पासपोर्ट असावा असा भारत सरकारचा संकल्प आहे? 2035 पर्यंत. मॉनिट्रियल प्रोटोकॉलच्या पक्षांची 37वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? नैरोबी. 3 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली. याचे उद्दिष्ट होते ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणे. नोव्हेंबर 2025मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने कोणत्या नेत्याचे सदस्यत्व रद्द केले आहे? मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसचे नेते होते. जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो? 20 नोव्हेंबर. 2025ची थीम आहे माझा दिवस माझे हक्क आणि प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क. पहिला दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? भारत. उपविजेता राहिलेला आहे नेपाळ हा संघ. आयोजन ठिकाण भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये याचे आयोजन करण्यात आले. 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? फातिमा बॉस मेक्सिको 74वी मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? लक्ष्य सेन. भारतात 4 नवीन कामगार संहिता कधीपासून लागू झाल्या आहेत? 21 नोव्हेंबर 2015 पासून.
या 4 नवीन कामगार संहिता कोणत्या आहेत बघा. वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020. 2026 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आले आहे. तुर्की. नोव्हेंबर 2025 मध्ये सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. संदीप प्रधान. 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या INS माहेची निर्मिती कोणी केली आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड. कोणत्या प्रकारातील हे जहाज आहे तर माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट. जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2026 आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले. गोवा. 2024 साठी इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. मिशेल बॅचलेट. चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि माजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त आहेत त्या. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले. राजस्थान. 5वे संस्करण होते. ठिकाण होते राजस्थान. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता देश पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे. इंडोनेशिया. 2025 ची G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी. कालावधी होता 22 आणि 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान. ब्रीदवाक्य होते एकता, समानता, शाश्वतता. नोव्हेंबर 2025 मध्ये सेशेल्सला कोणत्या संघटनेचे पूर्ण सदस्य बनवण्यात आले आहे. कोलंबो सुरक्षा परिषद. 20 आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय एक आरोग्य अभियान सभा 2025 कोठे आयोजित करण्यात आली. नवी दिल्ली. याची थीम होती एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य. 2025 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने कोणत्या भागीदारीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आर्थिक लेखापरीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करणार आहेत. हैदराबाद. याचे नाव असणार आहे वित्तीय लेखापरीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय सैन्याने बौद्धिक संपदा हक्क कशासाठी मिळवले आहेत. नवीन लढाऊ गणवेश डिजिटल प्रिंटसाठी. 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या किनारी सुरक्षा सराव आयोजित केला. कोणता किनारी सराव आयोजित केला तर सागर कवच असे नाव होते त्याचे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात याचे आयोजन करण्यात आलेले होते. 19 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील पहिले जेन झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस कोठे सुरू झाले आहे. IIT दिल्ली. 2025च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाच्या अहवालानुसार कोणता देश जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा मानवतावादी मदत पुरवठादार ठरला आहे. संयुक्त अरब अमिराती. भारतातील पहिले पूर्ण सेवा टेस्ला केंद्र कोठे उघडले जाईल. गुरुग्राम या ठिकाणी. नोव्हेंबर 2025 मध्ये खाण मंत्रालयाने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव औपचारिकपणे सुरू केला आहे. जम्मू आणि काश्मीर. नोव्हेंबर 2025 मध्ये रामकृष्ण मिशनचे पहिले ईशान्य महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात आले आहे. मेघालयातील सोहरा या ठिकाणी. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला. गोवा. यामध्ये जपानला कंट्री ऑफ फोकस म्हणून घोषित करण्यात आले. 2025च्या जागतिक बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत. 9 सुवर्ण पदके. यामध्ये एकूण 20 पदके जिंकलेली होती. ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी ही जागतिक बॉक्सिंग कप फायनल आयोजित करण्यात आलेली होती. दरवर्षी जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर. 2025 थीम माझा दिवस, माझे हक्क आणि प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क. जोहान्सबर्ग येथील G20 शिखर परिषदेत भारताने किती जागतिक उपक्रम सादर केले आहेत. 6. भारतातील पहिले खाजगी PSLV रॉकेट कोणत्या संस्थेने स्वदेशी पद्धतीने बनवले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुर्बो. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोणत्या एअर शोमध्ये कोसळले. दुबई एअर शो. हे अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आयोजित करण्यात आलेला होता एअर शो. यामध्ये पायलट विंग कमांडर नमाज सियाल हे शहीद झाले होते. 24 नोव्हेंबर 2025 रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते. ही मॅन ऑफ इंडियन सिनेमा. 18 नोव्हेंबर 2025 रोजी भारताने रशियाच्या कोणत्या शहरामध्ये कॉन्सुलेट जनरल उघडले आहे.
येकातेरिनबर्ग आणि काझान. कॉन्सुलेट जनरल हे एखाद्या देशाच्या दूतावासापेक्षा लहान पण महत्त्वाचे कार्यालय असते. संगाई महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? मणिपूर. याची थीम होते जिथे फुले सुसंवादाचा श्वास घेतात. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सने 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा कितवा स्थापना दिन साजरा केला? 78वा. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कक्ष कोणत्या राज्याने सुरू केले आहे? पंजाब. राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अंतर्गत हे देशातील पहिले न्यायालय आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये गुगलने अमेरिकेबाहेर त्यांचे सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर कोठे उघडले आहे? तैवान. फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारे सर्वात तरुण विजेते कोण ठरले आहेत? जावोखिर सिंदारोव उझबेकिस्तानचे खेळाडू आहेत. 19व्या वर्षी विश्वचषक जिंकणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. उपविजेता ठरला चीनचा वेई ई. महाराष्ट्र राज्याने फुटबॉल विकासासाठी सुरू केलेल्या महादेवा या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? टायगर श्रॉफ अभिनेता. वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 मध्ये कोणते शहर हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे? लंडन. लंडनने सलग 11व्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोत्तम शहर म्हणून पहिले स्थान पटकावले आहे. 24 नोव्हेंबर 2025 पासून राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? विक्रम नाथ. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी यांना SCLSC याचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 3ऱ्या. क्रमवारीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे आणि चीन दुसऱ्या स्थानावर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्याने रायतन्ना मिकोसम ही योजना सुरू केली आहे? आंध्र प्रदेश. याचा उद्देश आहे कृषी क्षेत्राला बळकट करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. डेव्हिस कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? इटली या संघाने सलग 3ऱ्या वेळेस हे विजेतेपद जिंकलेले आहे. उपविजेता राहिलेला आहे स्पेन हा देश. महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकला? भारत. उपविजेता हे दुसरे संस्करण होते आणि बांगलादेशमध्ये याचे आयोजन करण्यात आले. पहिल्यांदाच भारताबाहेर आयोजन करण्यात आले. उपविजेता राहिलेला आहे चायनीज तपई. तर बघा महिला कबड्डी विश्वचषक भारताने सलग दुसऱ्यांदा म्हणजे दोन्ही विश्वचषक जिंकलेले आहेत. पहिला आणि ही दुसरे संस्करण होते तर हाही विश्वचषक जिंकलेला आहे भारताने. भारताच्या सिकल सेल रोगासाठीच्या पहिल्या स्वदेशी CRISPR आधारित जीन थेरपीचे नाव काय आहे? बिरसा 101. टोकियो डेफलिम्पिक 2025 मध्ये भारताने नेमबाजीत किती पदके जिंकली आहेत? 20 पदके. डेफलिम्पिक काय आहे तर कर्णबधिरांसाठी हा जागतिक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी पटकावला? ओरिओ प्ला. 6व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केले? शिवराज सिंह चौहान. 24 ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीत त्याचे आयोजन करण्यात आलेले होते. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? 25 नोव्हेंबर. 24 नोव्हेंबर 2025 रोजी गावी आणि युनिसेफ यांनी मलेरियासाठीची कोणती लस परवडणारी आणि सुलभ करण्यासाठी एक नवीन करार केला आहे? R21 मॅट्रिक्स एम. गावी ही लसीसाठीची जागतिक संस्था आहे. गावीचा लॉंग फॉर्म काय होतो बघा? ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन. 12,000 वर्षानंतर उद्रेक झालेला हॅलिगुबी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? इथिओपिया. नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांनी किती वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? 27 वर्ष. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅश महिला विजेता कोण ठरली? अनाहत सिंग. वयाच्या 17व्या वर्षी जिंकलेली आहे. उपविजेता जोशना चिनप्पा. ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 36व्या. पहिले 5 सर्वोत्तम परफॉर्मर देश. पहिला आहे स्वीडन, दुसरा जर्मनी, तिसरा नॉर्वे, चौथा फिनलँड आणि 5वा युनायटेड किंगडम. यामध्ये आपला भारत 36व्या स्थानी आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने अंगारा 1.2 प्रक्षेपण वाहन वापरून अज्ञात लष्करी उपग्रहांचा एक नवीन संच प्रक्षेपित केला? रशिया. सिद्धी 2.0 सायंटिफिक इनोव्हेशन इन ड्रग डेव्हलपमेंट, हेल्थ केअर अँड इंटिग्रेशन हे कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद. याचा उद्देश आहे आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात संशोधन आधारित नवक्रमांना गती देणे. पंतप्रधान मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन केले. तर हे स्मारक कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? हरियाणा. भारतात दुर्मिळ पृथ्वी चुंबक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या योजनेचे नाव काय आहे? सिंटर्ड रिअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादन प्रोत्साहन योजना. दरवर्षी संविधान दिवस कधी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती भाषांमध्ये भारतीय संविधान प्रकाशित केले आहे? एकूण 9 भाषांमध्ये. ह्या 9 भाषा कोणत्या आहेत बघा? मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मीरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत प्रति व्यक्ती कामाचे दिवस किती करण्यास मान्यता दिली? 150. 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या राम मंदिराच्या शिखरावर ध्वज कोणी फडकवला? नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत. 27 आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी भारत इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? नवी दिल्ली. याची थीम होती ॲडव्हान्सिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर अँड इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल विकसित भारत. 27 नोव्हेंबर 2025 रोजी कोणाच्या हस्ते विक्रम-1 रॉकेट आणि स्कायरूटच्या इन्फिनिटी प्रक्षेपण कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले? नरेंद्र मोदी. राष्ट्रीय दुग्ध दिवस कधी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर. नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या AI उद्योग संघटनेचे नाव काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया. अरुणाचल प्रदेशातील GI टॅग मिळालेला दाव काय आहे? पारंपरिक हाताने बनवलेला ब्लेड. 2025 मध्ये कंटार ब्रँड झेडच्या सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत कोणत्या ब्रँडने अव्वल स्थान पटकावले? HDFC बँक. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस इंडेक्स 2025 सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर प्रशांत महासागर. सरावाचा दिनांक 18 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान. नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तर या नवीन जिल्ह्यानंतर आंध्र प्रदेशातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती होईल? 29. हे नवीन 3 जिल्हे कोणते असणार आहेत बघा? मरकापुरम, मदनपल्ले, पोलावरम. 20 नोव्हेंबर 2025 रोजी द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? युनिसेफ. अहवालाचा मुख्य उद्देश बालगरिबी समाप्त करणे. याची थीम बालनिर्धनता समाप्त करणे आपली सामायिक आवश्यकता. नोव्हेंबर 2025 मध्ये पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात कोणाच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नृत्यांगना कुमारी कमला यांचे 23 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या? भरतनाट्यम. 24 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु तेग बहादूरजी यांचा कितवा शहीद दिन साजरा करण्यात आला? 350वा. गुरु तेग बहादूरजी हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.